जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजोडे या युट्यूब चॅनलवर। तर बघा आमच्या घरी आज कोण आलेले, तर आमच्या आत्या आणि ताई आलेले आहे रक्षाबंधन निमित्त। तर म्हणजे आता ताई त्यांना 2-3 दिवसापासून यायचं होतं, पण मग पाऊस पण 2-3 दिवसापासून म्हणजे भरपूर पाऊस चालू होता आणि ताई पण काल आलेले आहे आणि आत्या पण काल आलेले आहे। वांदरगावच्या आत्या आहे, हे आता खंडाळ्याच्या ताई आहे, तर अशा दोघी पण कालच आल्या। तर तुम्हाला माहितीच म्हणजे तुम्ही ताईला तर भेटलेलेच पहिल्यापासून, कारण आमच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आम्ही ताईचे व्हिडिओ भरपूर दाखवलेले। तरी आमच्या वांदरगावच्या आत्या आहे, तर त्या पण म्हणजे त्यांना 2-4 दिवसापासून पाऊस जास्त चालू होता, त्यामुळं रक्षाबंधनला त्यांना अगोदर यायच्यात पण यायला काही जमलं नाही। तर मग आणि ताईला पण पोरांना सुट्टी असल्यामुळं ताई पण काल आलेल्या आहे आणि मग आत्या पण आलेल्या होत्या। तर त्यांना बघू आता किती पाऊस झाला आपण विचारून। तर तुम्हाला किती पाऊस झाला? पाऊस भरपूर चाललेला आहे। हा ना, 2-4 दिवसापासून इतका पाऊस चालू आहे ना, आता काहीच कळा ना। लेट आलो आणि पोरांना पण सुट्ट्या नव्हत्या, तर तुम्ही पवनला पण नाही आणलं, मग बोलायला म्हणजे तर तीच पदार्थ फक्त आणलेलं आहे। आम्हाला परवापासून पाऊस आहे। हा ना, हा काल आम्ही वल्ल्या उन्हात आलो। हा का तुम्ही पुन्हा वाटलं ना? म्हणजे काल आत्या त्या आल्या ना तेव्हा लय वल्ल्या झाल्या होत्या, कारण की एका दिवसाला लय पाऊस लागला। हा ना, मग सगळीकडचे 2-4 दिवस म्हणजे सारखा चालूच आहे पाऊस। सारखं चालू हा ना, मग पाऊस आता काय माहिती कधी उघडतो। आज थोडस ऊन पण पडलेलं आहे। बरं आहे आज। आता कोण जर थोडा म्हणजे हे दिला पावसानं थोडी सूट दिली तर मग बरं आहे ना, आपल्याला बी कांदे बिंदे लावायचे तर मग आमची पण कांदे लावायची गडबड चालू आहे। कांदे लावायची हा. गरज आहे। सगळ्यात जास्त गरज आहे। शंभूचा तर हे बघा आमचा शंभू पण आलेला आहे आणि आता त्याला राखी बांधायची, त्याच्यामुळे तर आत्या बहीण त्याला मस्त ड्रेस आणलेला आहे। ते बघा किती भारी हसू राहिला। तर म्हणजे आता ताई त्या आल्या त्या, तर पाहुणे आले नंतर रक्षाबंधनचीच घाई चालू राहती आणि मग शंभूला वाटलं सकाळी लाखी बांधायची। शंभू पाच सकाळपासूनच रेडी होऊन बसलेला आहे, पण मग आता लगेच लाखे बांधायचे ते आवरलं। हा चला आता लगेच राखी बांधून देऊ। चला आता आपण लाठी बांधून घेऊ। पहिला शंभू बसला। हा तर शंभूचा शंभूला बस. हा। नाचतो. तर बघा ताईने किती मस्त असं पाठ रेडी केलेला आहे आणि रक्षाबंधनसाठी। तर ताईचं असं रक्षाबंधन किंवा दिवाळी जर असली ना, त्यांचं असं काहीतरी स्पेशल राहतं, म्हणजे राहतच की मांडी काय शंभू हा आई हाय बसली आई पण। आणि शंभूचं काही पण असलं ना, म्हणजे आई आत्या बित्या काय ना आवाज देत नाही, त्याचं फक्त आईला आवाज देतो, त्याला आईच काय आवाज तुला तुला बांधायची तिकडं बघ तिकडं। शंभू मजा वाटत बरं। सगळ्यात एक नंबर भूला त्यांना बसायचं होतं, पण भाऊच्या आधी शंभूच येऊन बसलेला आहे। कारण तू लहान आहे। काल सोमपापडीन त्या पण त्या राखी बांधत होत्या, सगळ्यात एक नंबर दोन बसलेला होता। हा, खाऊन घे काय 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 नाही बरं बस मांडी काय शंभू हे बघ डबल करा डबल करा ना, हात त्याचा सोमपापडी झाली। शंभू काय शंभू आता काही दे ना गिफ्ट। हा काय देतो नंतर म्हणा नंतर। पप्पा शंभू पण आज किती शांत बसला। काल मम्मी ओळखत होती ना, तेव्हा तिनं पेढे घेतलेले होते ना, ते पेढे खासाठी दिसत नाचत होता काल। त्याला आनंद उरायला आज। त्याला वाटलं सगळे मला पाठावर बसल त्याला भारी वाटायला आज। आणि खायला पण चांगलं चांगलं भेटतात पेढे ते। खायचं नाही खायचं नको, ते कंटाळा लागतो ते खायला सकाळपासून। आता बाई चालूच आहे त्याच्या तोंडात पेढे घालायचं काम, सोनपापडी आहे की नाही? मजा त्याला किती आठवण पाहिजे। आई कुठे आहे आता शंभू? झोपून राहायचं ना। तर पहा आता शंभूचे पप्पा पण बसलेले आहे आणि आता त्यांना लाखी बांधते। भाऊ कुठे गेले कोणी मम्मी? भाऊ चालला ना।
इकडं पहा. तर पहा शंभू आणि शंभूचे पप्पा पण झालेले आहेत वळवळीचे आणि डिस्को पण बसलेले आहे. डिस्को काय गिफ्ट देणार आहे मम्मीला? गिफ्ट तर पहा आता भूज बसलेले आणि सगळ्या शेवटला लास्ट भूज आले. शंभू त्यांनी सगळ्यांनी ओळून घेतला आणि आता भूला लगेच ओळवते आहे. शंभू इकडे. इकडे बाई. शंभू कागद नको इकडे. ताई बोलले सोनपापडी आवडी तर का जास्त द्या म्हणून सगळ्या शेवटला बसले ते. हा ना बोल सोनपापडीला आवडती. सोनपापडी इकडे ना पुढे ये ना. सोनपापडी तो गावातून आते वेळी सोनपापडी सांगितली होती का? तर सोनपापडी आत्ताच उठली आणि म्हणजे अजून आंघोळ ती पण नाही केलेली. इकडे बाई. तर पहा आता रक्षाबंधनचं सगळं झालेलं आहे ओवळ्याचं आणि आम्ही स्वयंपाक पण केला येईल त्यांना. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. हे पहा ताट पण भरेले आणि इकडून भजे पण ठेवलेले आहे. तर हे पहा आता सगळेजण जेवायला पण बसलेले आहे. मम्मी शिंगीच्या आत्या, इकडं वांजूरगावच्या आत्या आणि इकडं तई आहे. तई बसल्या जेवायला. सारण ते कसं झालं मग? चांगलं झालं का? आत्या बसा ना. हा का चांगलं झालं स्वयंपाक? आत्या तो काही देऊ? आतेच थोडी तब्येत म्हणजे खराब आहे. म्हणजे आत्याचं तोंड आलेलं आहे त्याच्यामुळे आता एकदम दम जेवते आहे. मम्मी तुम्हाला काही लागत? हा का सगळेजण या जेवायला. पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त. तर पहा आता तैन त्या पण निघाल्या. तैन त्या आल्यात परवा दिवशी आणि काल पण थांबल्या. आजचे दिवस थांबा म्हणलं तर त्या लगेच चालल्या. डिस्को थांबायच नाही मग? थांबायचं होतं. मम्मी घेऊन चालल्या. शाळा कधी उघडणार आता? उद्या शाळा आहे का? हा का. तर आता उद्या सोमवार त्याच्यामुळे डिस्को शाळा राहील आणि आज रविवार होता. तैन त्या म्हणे आता रविवारी जाऊ म्हणे. तर तैन बाय बाय. दिदू आते पहिले बाय बाय कर ना. दिदू आमची दिदूला पण आजच आणलं पप्पानी. आता या ना मध्ये. घे ना पाय पुढे बाई भाशी बाय संग काय काय आम्ही पण पाय काय आत्या आता थांबन बर का? आत्या आजची दिवस थांबा बर का? हा का शिंगीच्या आत्या पण थांबन आजची दिवस. काय काम आहे आता? काम आहे. हा का. डिस्को कधी असेल आता? पोळ्याला. हा मग आता शंभू तुला जायचं का तुम्ही सोबत? हा जायचं जाया तर डिस्को दादा सोबत जाया. तर हे पहा शंभू पण आता निघाला. जाईन दादा बस गाडीवर जाय. ते मागला होता का इकडून शंभू आता.
ताई तो तुम्हाला म्हणतो तुम्ही राहा आणि आईला म्हणतो गाडीवर बस म्हणून. बाय बाय बोली. ते पहा कसा हसू राहिला. शंभू जायचं तुला? चक्कर मारण मामा त्याला. नाही नाही आता नाही चक्कर मारायचं त्याला, आता येईल त्याला जायचंय. कॅन्सर चक्कर. आणि मग बाय बाय डिस्को. कधी आलाय? कधी आला? ताई फोन करा बर का. बाय बाय.